37 ग्रॅम MD ड्रग्स आपण जप्त केलं होतं. त्याची किंमत 6,26,850 इतकी आहे. शिक्षण घेण्यासाठी येतात, स्पर्धा परीक्षेसाठी येतात, उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना ह्या MD ड्रग्सची जर नाद लागला तर त्यांचं पूर्ण करिअर हे उद्ध्वस्त होतं. ऑलरेडी कराड शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 140/2025 अन्वये अंमली पदार्थाच्या संबंधाने गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या संबंधाने पोलीस अधीक्षक सातारा साहेब आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल SP सातारा आणि SDPO कराड सर यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो गुन्ह्याचा तपास आपण करत होतो. ह्याच्यापर्यंत आतापर्यंत 15 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्यातले 2 परदेशी नागरिक आहेत. हे जे परदेशी नागरिक सुद्धा आपण मुंबईवरनं अरेस्ट केलेले होते. ह्याच्यामध्ये एकूण 37 ग्रॅम MD ड्रग्स आपण जप्त केलं होतं. त्याची किंमत 6,26,850 इतकी आहे. हे जे ह्यातील जो मुख्य आरोपी आहे सुजल उमेश चंदवानी हा फरार होता. ह्याचा आम्ही मागोवा घेतला गुप्त बातमीदारामार्फत आणि तो पुणे एअरपोर्ट या ठिकाणी असल्याचं आम्हाला समजलं होतं. त्याप्रमाणे आम्ही त्याला सापळा रचला आणि त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याची एक 4 दिवसाची PC आपल्याला आज प्राप्त झालेली आहे. सर्व नागरिकांना एक विनंती आहे आणि आव्हानसुद्धा आहे की कराडसारख्या शहरामध्ये जिथं बरेचसे विद्यार्थी हे बाहेर भागातून ग्रामीण भागातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात, स्पर्धा परीक्षेसाठी येतात, उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना ह्या MD ड्रग्सची जर नाद लागला तर त्यांचं पूर्ण करिअर हे उद्ध्वस्त होतं. आत्तापर्यंत 15 आरोपी हे अटक केलेले आहेत. ह्या गुन्ह्यामध्ये आणखी बरेचसे आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की ह्या शहराची जर सुरक्षितता जर आपल्याला वाढवायची जर असेल आणि विद्यार्थ्यांना जर ह्या अंमली पदार्थापासून जर दूर करायचं जर असेल तर जी काही इन्फॉर्मेशन असेल ह्या MD ड्रग्स बाबत ती तात्काळ पोलिसांना सांगावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि जे काही उरलेले जे आरोपीसुद्धा आहेत हे आपल्याला त्यांना बुक करता येईल आणि ह्या ज्या शहरामध्ये असलेलं जे काही MDचं ड्रग्स माफियांचं जे काही रॅकेट आहे हे आपल्याला उद्ध्वस्त करता येईल. तर सर्व नागरिकांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करावं अशी मी पूर्ण कराडवासियांना विनंती करतो, आव्हान करतो. थँक्यू. लिकर व्यावसायिकाचा जो मुलगा आहे पुणे एअरपोर्टवरती सापडला त्याला पळवून जाण्यामध्ये त्याच्या कुटुंबियाचा हात होता का? काय तपासात पुढे आलंय का? किंवा त्याला पळवून जाण्यासाठी कोण मदत करत होतो? आपल्या रेकॉर्डवर काय आलंय का? अजून तर काय आलेलं नाही. आता रिमांड घेतलेली आहे. रिमांडमध्ये आपल्याला त्याचा तपास होईल आणि तसा जर प्रकार असेल तर मग त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करता येईल. तो जो गावलेला आहे, सापडलेला आहे पुणे एअरपोर्टला, तो बाहेरील देशात पळून जाणार होता, तिकीट काढलं होतं असंही समजतंय. नक्की याबाबत काय माहिती? त्याबाबत अजून तपास चालू आहे. तपासामध्ये सगळं आपल्याला ओघाबोघ केला जाईल. त्याच्या संबंधाने नंतर आपण एक इंटरव्ह्यू घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा आम्ही खुलासा करू.